पाल. पाल म्हटल्याबरोबरच अंगावर काटा येतो ना. पण एक पर्यटन प्रेमी पाल माहिती आहे का तुम्हाला? ऐकूया हं. प्रवासी पालीची कथा. एकदा गप्पा मारता मारता मी ललिताला म्हटलं, अगं काल शिरवळहून येताना फूड मॉलला थांबलो होतो. गाडीचं पोट, आमचं पोट भरूनच निघालो. एक्सप्रेसवेला गाडी लागली आणि बघतो तर काय, अगं गाडीच्या पुढच्या काचेवर एक चांगली बोटभर काळी कुळकुळीत पाल. या पाल गाडीच्या काचेवर. ललिता शहारून किंचाळलीस. मला नाही आवडत पाल. मला खूप आवडते बरं का. मी आता पाळणारच आहे पाल. मग त्यांना पिल्लं झाली ना की दुकानच घालणार आहे मी पालींचं. मी नाक उडवत म्हटलं, ए काहीतरीच काय बोलतेस गं, मी मुळीच येणार नाही हो तुझ्या पालींच्या दुकानात. ललिता, अगं ऐकणार आहेस का तू आता? बोल. अगं पाल काचेवर बाहेरून होती, गाडीत नव्हती काही. पार्क केली असताना चढली असेल कुठून तरी. नाही म्हटलं तरी आम्ही अर्धा तास तरी होतोच ना तिथे. गाडी रस्त्याला लागली होती, वेग पकडला होता. सुसाट वाऱ्याला तिला तोंडच देता येत नव्हतं. तिने काचेवर रोवलेल्या तिच्या छोट्या छोट्या पायांना दिलेला जोर आम्हाला आतून कळत होता. फार वेळ नसता तिने तग धरला. मेलीच असती ती. चक्रधरला गाडी कडेला थांबवून तिला एखाद्या काडीने उडवून टाकायला सांगितलं. इतका वेळ ओठ आवळून अंग आकर्षून बसलेली ललिता एकदम सैलावली. बरं झालं गं बाई तिला काढून टाकलंच ते. मला वाटलं बरोबर घेऊन आलीस की काय. अगं ऐक तर खरी. चक्रधरला साईड मिळते तोवर धूमधार पाऊस सुरू झाला. त्याने वायपर सुरू केले आणि अलगद ती पाल वायपरच्या फटक्याने काचेवरून उडाली. सुटलो एकदाचे. रस्त्यावर पडली असेल आणि गेली असेल कुठेतरी निवाऱ्याला. बरं झालं बाई. पण बाजूने एखाद्या जाणाऱ्या येणाऱ्या गाडीखाली तर ती सापडली नसेल ना. नाही गं, मुळीच नाही. घरी पोचलो. बॅग काढायला डिकी उघडली तर काय, कुठेतरी फटीत लपून बसलेली ती पाल सरसरत गाडीच्या टपावर चढली. म्हणजे ती वायपरने सोसाट्याच्या वाऱ्या पावसाने उडालीच नव्हती. नाही ना. पाहिलंच, एवढ्याशा जीवाची जीवनेच्छा पण किती तीव्र असते. सुरक्षित जागी बसून आरामात तिने खोपोलीपासून ठाण्यापर्यंत प्रवास केला. तोही फुकटात. हुशारच आहे ग ती. नंतरसुद्धा गाडी सोडत नव्हती. टपावरून धावत पुन्हा पुढच्या काचेवर उतरली. मग मात्र चक्रधरने तिला काडीने उडवली. मग गेली कुठे ती? गेली असेल ग आजूबाजूच्या झुडपात कुठेतरी. ललिता थोडा वेळ गप्प बसली. मग म्हणाली, ती पाल ना, ती पाल नक्कीच माझ्या पुण्याची असणार. एवढी धाडसी, महत्त्वाकांक्षी, चतुर, निश्चयी पाल पुण्याखेरीज इतर कुठली असूच शकत नाही. वडाप, ट्रक, बस, टेम्पो अशी मजल दरमजल करत ती खोपोलीला पोचली. तुमची MH04 पाहिल्यावर तिची सोयच झाली ना. ती कशी काय गं? आता बघा, तुमच्या बिल्डिंगमधले बरेच लोक रोज मुंबईला जातात. अशीच एखादी सवारी पकडून ती मुंबईला पोचेल आणि मग चतुराईने टर्मिनल 2ला पोचेल. एखादं विमान पकडून ती 4 महिन्याच्या आत अमेरिकेला पोचते की नाही बघ. मी गोंधळूनच गेले. एखादी पाल एवढा विचार करू शकते, दूरदृष्टीने योजना करू शकते.
हे बघ, तू ना त्या पालीच्या पाठीवर काहीतरी खूण करायला हवी होतीस लिपस्टिकने. मग माझ्या वटारलेल्या डोळ्यांकडे बघून ती पटकन म्हणाली, नाही 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 तर मग नेलपेंटने. का पण? अगं, व्हिसाशिवाय अमेरिकेला जाणारा तो पहिला जिवंत भारतीय प्राणी ठरला असता ना. लिम्का बुकात नोंद झाली असती. तू ना त्या पालीच्या पाठीवर MH12 लिहायला हवं होतं. का? मी कपाळाला आठ्या घालून विचारलं. हे बघ, ती पाल पुण्याहून आली होती ह्याची मला अगदी खात्री आहे. एवढा बुद्धिमान प्राणी आणखीन कुठे असूच शकत नाही. तू तिच्या पाठीवर MH12ची खूण केल्यावर माझ्या पुण्याला श्रेय मिळालं असतं ना. लिम्का बुकात नोंद होईल. ललिता, ललिता, अगं पाऊस थांबलाय बघ. निघ आता तू. पुढचा ढग कोसळायच्या आत तू न भिजता घरी जा बरं. ललिताला 2 दिवस सर्दीने चांगलंच पछाडलं होतं. तिला भिजायचं नव्हतंच. ती चटकन घरी जायला उठली. ती बिल्डिंगमधून बाहेर पडल्याची मी खात्री करून घेतली. माझ्याकडे असणारी धुतल्या न जाणाऱ्या रंगाची बाटली आणि ब्रश घेऊन मी हळूच खाली उतरले. मी पण एकांत आहे म्हटलं. म्हणजे आडनावाने नाही, पण गावाच्या नावाने आहे. ललिताचं पुणे. नाही नाही, ललिताचे पुणे तर माझे ठाणे. आता गुगलिंग करून त्या पालीला शोधून काढेन. गाडी माझी, डिझेल माझं, बिल्डिंग माझी, म्हणजे ती पाल पण माझीच ना. मग लिम्कामध्ये नाव जर जाणारच असेल तर MH12 का? मी म्हणते का? मी काढेन तिला शोधून आणि लिहीन तिच्या पाठीवर MH04.